राजाराम बुवांच्या गुरुबंधू भगिनींची यादी सुद्धा खूप मोठी दमदार आहे. पंडित राम मराठे, विनायक बुवा पटवर्धन, यशवंत बुवा जोशी, मालती जोशी, काणे बुवा अशी मंडळी गुरुबंधू भगिनींच्या मोठ्या यादीमध्ये. तबला आणि हार्मोनियम सफाईनं वाजवणाऱ्या पराडकरांच्या विद्यार्थी वर्गात पत्नी मनोरमाबाई, पद्मभूषण पंडित CR व्यास, पंडित JV भातखंडे, हिरा नाईक, RV सोहनी, माधव भाटके, निमिष गोगटे, पंडित प्रदीप नाटेकर, ललिता नेने, सुरेश खेर, गोडबोले अण्णा, संगीतकार जयकिशन यांचा भाचा रमेश, दर्शना पराडकर, निर्मलाताई गोगटे, मुलगा श्रीपाद पराडकर आणि रामचंद्र पराडकर अशा सगळ्या शिष्यगणांचा यामध्ये समावेश होता. शिकवण्याची हातोटीही वेगळीच होती आणि पद्धतीही वेगळीच होती. याबद्दलही जाणून घेऊया, पण तत्पूर्वी पंडित ललित पराडकर यांच्याकडून पुढचं गीत ऐकूया.
शिष्यांचा सर्वांगीण विकास होईल अशी विद्या राजाराम बुवांनी प्रत्येक शिष्याला भरभरून दिली. जोड राग, अभिजात संगीतातील आमराग राजाराम बुवा प्रभावीपणे सादर करत आणि शिष्यांकडूनही तशीच तालीम करून घेत. ते स्वतः तबला वाजवून विद्यार्थ्यांना शिकवत असत. हार्मोनियमवरती अर्थात संवादिनीवरती ही पकड जबरदस्त होती. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक शिष्याला ते वेगवेगळी बंदिश वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवायचे. त्यामुळे विविध अंगानं राग सादर करण्याची कला शिष्याला अवगत व्हायची. गाताना कुठल्या रागानंतर कुठला राग घ्यायचा यालाही ते फार महत्त्व देत असत. विद्यादानाची त्यांची स्वतःची अशी स्वतंत्र शैली होती आणि तेच त्यांच्या व्यक्तिमत्वातही प्रतिबिंबित होत असे. त्याबद्दलही बोलू, पण त्याआधी ऐकूया दीपा पराडकर यांच्याकडून पुढचं गीत.
भरती आसो काजळ काठी भरती आसो काजळ काठी भरती आसो काजळ काठी शृंगाराचा साज उतरला शृंगाराचा साज उतरला मुक्त विखुरले केश सजना मुक्त विखुरले केश सजना का धरिला परदेस 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 राजाराम बुवांचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं. दररोज कमीत कमी 1000 जोर बैठकांचा त्यांचा नेम होता. त्यामुळे शरीर पिळदार, रूप राजबिंड आणि व्यक्तिमत्व रुबाबदार. स्वच्छता आणि टापटीप यातही ते खूप आग्रही होते. हे झालं व्यक्तिमत्वाबद्दल. गायकीच्या बाबतीत ग्वाल्हेर गायकी ही अस्थायी अंतराच्या मांडणीतून फुलत जाते. मिराशी बुवांकडून ही गायकी राजाराम बुवांना मिळत गेली. आम्ही गाण्याचं झाड बांधतो असं बुवा म्हणत. म्हणजे बंदिशीच्या मांडणीतून आणि विकासातून रागाचं रूप उभं करणं. राजाराम बुवा या विद्येत पारंगत होते. त्या काळात संगीतकार आपली रसिकता आणि गुणग्राहकता व्यक्त करताना कंजूसी करत नसत. याच कौतुकाचा किस्सा पण या गीतानंतर पुढचं गीत मुग्धा भट सामंत यांच्याकडून ऐकूया. तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपला ग तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपला ग तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपला ग तुझ्या मनात किती जरी आजवरी जपलं ग तुझ्या मनात किती जरी आजवरी जपलं ग तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपला ग तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपला ग तुझ्या मनात
तुझ्या मनात कुणीतरी लपला गा तुझ्या मनात तुझ्या मनात कुणीतरी लपला गा तुझ्या मनात तुझ्या मनात तुझ्या मनात शिवच्या स्वामी वल्लभ संगीतालयात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मलुहा केदार रागावर आधारित एक बंदिश सादर केली होती. या रागाच्या बंदिशी मंद्र सप्तकात आहेत. त्या दिवशी राजाराम बुवांनी वरच्या षड्जावरून पंचम मध्यावर समजलेली बंदिश सादर केली. श्रोत्यांमध्ये आचार्य पंडित डॉक्टर S.N. रातंजनकर, गिंडे, भट असे प्रख्यात गायक तज्ज्ञ होते. राजाराम बुवांचं गाणं झाल्यावर डॉक्टरांनी मिठी मारली आणि सर्वांसमक्ष म्हणाले, तुम्ही मलुहा पराडकर बुवा आहात. आजपासून आपण यांना मलुहा पराडकर असं संबोधूया. स्वतःची मैफल कशी रंगवावी याबाबत त्यांचा हात धरणारा कोणीच नाही असं म्हटलं जातं. शिष्यांच्याही बाबतीत तेही जाणून घेऊया पुढच्या गाण्यानंतर. ऐकूया पंडित ललित पराडकरांकडून पुढचा अभंग.
गुरुपौर्णिमेचा दिवस होता. बुवांच्या शिष्या हिराबाई नाईक गायला बसल्या होत्या. समोर श्रोत्यांमध्ये मिराशी बुवा हजर होते. दुसऱ्या दिवशी मिराशी बुवा राजाराम बुवांना म्हणाले, कशाला दगडाला पाझर फोडण्याचा प्रयत्न करतोयस? तेव्हा राजाराम बुवा काही बोलले नाही. पण पुढच्याच वर्षी पुन्हा गुरुपौर्णिमेला पुन्हा एकदा हिराबाई नाईक गायला बसल्या. तेव्हा मिराशी बुवा कार्यक्रमानंतर म्हणाले, मी माझे गेल्या वर्षीचे शब्द मागे घेतो. यासाठी राजाराम बुवांसारखे दुसरे गुरु मिळणार नाहीत. शिष्याला आणि गुरुला याहून मोठं पारितोषिक ते काय, नाही का? कार्यक्रमात पुढे जाऊया आणि मुग्धा भट यांच्याकडून ऐकूया पुढचा अभंग. झाला महार झाला महार झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार
असामान्य प्रतिभाशक्ती आणि जोडीला केलेला अभ्यास यामुळे अधिकारवाणी प्राप्त कशी होते याच्याबद्दल पंडित सुरेश तळवलकरांनी, ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवलकरांनी एक हृदय आठवण सांगितली. तळवलकर लहान असल्यापासून ट्रिनिटी क्लबमध्ये मुगभाट परिसरात तबला वाजवायला जात असत. एकदा राजाराम बुवांच्या सोबत ते तबला वाजवायला होते. राजाराम बुवा अत्यंत लयदार गात असत. त्यांनी तळवलकरांना झुमरा ठेका वाजवायला सांगितला. त्यापूर्वी ज्यांना आज आपण तालयोगी म्हणून ओळखतो तेव्हा त्यांना झुमरा ठेका येत नव्हता. तेव्हा बुवांनी त्यांचे गुरुजी म्हणजे तळवलकरांचे गुरुजी नागेशकर यांना चिठ्ठी दिली आणि झुमऱ्याच्या ठेक्याची तालीम घ्यायला सांगितली आणि त्यानंतर काही दिवसातच झुमऱ्यासाठी सुरेश तळवलकरांचा हात तयार झाला. आत्ता जसं मी म्हटलं, ज्यांना आज आपण तालयोगी म्हणून ओळखतो त्यांचाही प्रसंगी कान पकडण्याची अधिकारवाणी ह्या अशा अभ्यासामधून आणि असामान्य प्रतिभाशक्तीमधून त्यांना प्राप्त झाली होती. कार्यक्रमात पुढे जाऊया आणि दीपाताईंकडून पुढचं गीत ऐकूया. अचड़े बचड़े छकुड़े राधे रुपड़े 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 माझे अचड़े बचड़े छकुड़े राधे रुपड़े 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 माझे अचड़े बचड़े छकुड़े राधे रुपड़े 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 माझे अचड़े बचड़े छकुड़े हरी माझा सावळा सावळा हरी माझा सावळा सावळा हरी माझा सावळा माझे अचड़े बचड़े छकुड़े राधे रुपड़े 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 माझे अचड़े बचड़े छकुड़े राधे रुपड़े 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 कागरो गाली कुचड़े 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 कागरो गाली कुचड़े 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 हरी माझा हरी माझा हरी माझा हरी माझा सावळा सावळा हरी माझा सावळा सावळा हरी माझा सावळा श्याम सावळा हरी सावळा श्याम सावळा हरी सावळा श्याम सावळा हरी सावळा श्याम सावळा हरी सावळा माझे अचड़े बचड़े छकुड़े राधे रुपड़े 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 माझे अचड़े बचड़े छकुड़े राधे रुपड़े 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 कागरो गालिते कुचड़े 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 कागरो गालिते कुचड़े 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 हरी माझा हरी माझा हरी माझा
श्याम सावळा हरी सावळा श्याम सावळा हरी सावळा
स्वरांच्या जोडीला शेकडो दंड बैठकांचाही नियमित रियाज करणारे राजाराम बुवा हे अनोख्या संस्कृतीचे पाईक होते. पंडित C.R. व्यास, श्रीपाद पराडकर, प्रदीप नाटेकर, निर्मला गोगटे इत्यादी शिष्यांनी त्यांची ही परंपरा पुढे चालवली हे विशेष. निष्ठावान संगीत साधक, प्रसिद्धीपासून दूर असलेला, आपल्या शिष्यांना आपल्याकडचं संगीत ज्ञान हातचं राखून न ठेवता प्रामाणिकपणे भरभरून देणारा गुरु गायनाचार्य राजाराम नारायण पराडकर. वयाच्या 76व्या वर्षी 5 जून 1975 या दिवशी मुंबईत त्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून राजाराम बुवांची भैरवी यानंतर सादर करतात सौ दीपा पराडकर साठे. यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. भैरवी सुरू करायच्या आधी हा सर्व कार्यक्रमाचा संगीत सेवाच ज्याला मी म्हणेन, हा जो योग जुळवून आणला ते महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि खलवायन संस्था या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. माझे आजोबा गायनाचार्य कैलासवासी पंडित राजाराम बुवा पराडकर आमच्या घराण्याचे ग्वाल्हेर गायकीचे आधारस्तंभ आणि त्यांनी केलेल्या कष्टाचे संगीत सेवेचे उत्तम असे योगदान म्हणूनच आज आम्ही सर्व इकडे आहोत. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा एक भाग म्हणून त्यांच्यासाठी आम्हा सर्वांतर्फे ही एक संगीत सेवा आहे. आणि आनंद याच गोष्टीचा आहे की या संगीत सेवेला आम्ही पराडकर कुटुंबीय सगळे इकडे उपस्थित आहोत. एक सच्चा कलाकार जो फक्त आणि फक्त संगीत कलेच्या सेवेसाठी जगला आणि आपण सर्वांनी त्यांच्या या सेवेचा हा जो सन्मान केला त्याबद्दल अतिशय मनापासून आभार आहेत. म्हणजे मी म्हणेन आमच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण आहे. माझ्या आजोबांचीच, खरे ते शास्त्रीय गायक पण काही ठराविक अभंग त्यांचे कुणी जास्त ऐकलेले नाही. त्यांचाच एक अभंग आहे, सान बान शरण तुला. हा ही भैरवी आहे, ती मी आपल्यासमोर सादर करते. शरण तुला देवा सान बाल
शरण तुला देवा 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 सानबाल शरण तुला देवा सानबाल शरण तुला भाव विमल मम जाणुनी सदया 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 हृदयी धरानंद सुत जरी चुकत सानबाल शरण तुला देवा जातो माघारी जातो माघारी हा अभंग माझ्या आजोबांचे सख्खे भाऊ आर्यन पराडकर यांचा आहे. जातो माघारी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन तुझे दर्शन तुझे दर्शन झाले आता जातो माघारी जातो माघारी तुझ्या नादाने पाहिले तुझ्या नादाने तुझ्या नादाने तुझ्या नादाने पाहिले